स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। तर श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान, अरे झाडालाही कळत नाही उद्या कोणतं गळेल पान। आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे, कळला तर परमार्थ आहे, नाहीतर सगळ्याच्या जगात व्यर्थ आणि व्यर्थ आहे। तर नमस्कार मित्रांनो, कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव, मॅन फ्रॉम पहूर रोहा, सर्वांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहे। जाऊया आपण जय बजरंग हेटवणे आणि पहूर या सामन्याकडे। पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय, सुरेख हात तळलाय बॉलिंग मार्कवर रुपेश धनवे, एक महत्वाचा बॉलर, एक महत्वाचा बॅट्समन आणि एक ऑलराऊंडर म्हणून जय बजरंग हेटवणे संघाकडून ज्याची ओळख आहे असा रुपेश धनवे आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्रायकिंग एंड वर आपण पाहतोय लेफ्ट हँड बॅट्समन प्रसाद धनावडे। षटकातील दुसरा बॉल, याच दरम्यान मात्र दुसरा बॉल देखील चांगला हाताळलाय, मोठा हिट मारण्याचा प्रयास प्रसाद धनावडेचा, पुन्हा एकदा मिस करतोय। 2 चेंडू षटकातील आतापर्यंत डॉट जरूर फेकलेत रुपेश धनवे। या रुपेश धनवे यांनी जर हॅट्रिक केली विकेटची तर दिनेश शेठ पाशीलकर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल, खास रुपेश धनवेसाठी ऑफर। षटकातील तिसरा बॉल, याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय, जसा तांदळातून खडा बाजूला काढावा अशा पद्धतीचा स्ट्रोक, बॉल सरळ चाललाय, दन 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 सीमारेषा पार, चौकार। कोलाड क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष लक्ष्मणजी मांडलुसकर, माफ करा दर्शनजी मांडलुसकर यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार केला जात आहे। मी आमचे माजी अध्यक्ष सचिनजी लाड यांना विनंती करतो। याच दरम्यान पंचांचा बोर्ड आकाशाकडे झालाय, यावेळेस विकेट क्रमांक 1 प्रसाद धनावडे, बॅक टू दी पवेलियन। धन्यवाद डीजे। नवीन फलंदाज आपण पाहतोय चेतन शिंदे उर्फ बाळा, लेफ्ट हँड बॅट्समन, जरूर ज्याला नाव मी दिलं AK47, कारण बाळाची बॅटिंग म्हटली तर जरूर सुरेख फटके आपल्याला पाहायला मिळतात। षटकार चौकाराची आतषबाजी जरूर पाहायला मिळते, यावेळेस पंचांकडे गाठ घेताना पाहायला मिळतोय बाळा हा फलंदाज। रुपेश धनवेने पहिली जरूर या ठिकाणी विकेट काढली, प्रसाद धनावडेला खूप लवकर यावेळेस मात्र आपल्या पवेलियनचा रस्ता दाखवलाय। षटकातील पुढचा बॉल, ओ यावेळेस मात्र मान सन्मानाचा क्रिकेट पाहायला मिळाला, बाळाने इथं मान सन्मान केलाय रुपेश धनवेचा। मी अनेक वेळा समालोचन करताना सांगत असतो, टेनिस क्रिकेटचा खेळ मित्रांनो तुम्हाला आम्हाला काय शिकवतो, एकमेकांचा रिस्पेक्ट, एकमेकांचा मान, एकमेकांचा सन्मान कसा करायचा, हा टेनिस क्रिकेटचा खेळ तुम्हाला आम्हाला शिकवतो। यावेळेस बाळाने रुपेश धनवेचा मान सन्मान केलाय, कधी बॅट्समन बॉलरचा तर कधी बॉलर बॅट्समनचा मान सन्मान करतो, आणि याच्यातून जो तयार झालेला खेळ आहे तो म्हणजे टेनिस क्रिकेटचा थरार। जरूर आपण कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य नाईट चषक आपल्याला पाहायला मिळतोय, आणि या नाईट चषकामध्ये आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते। याच्या नाईट मध्ये कोणी माना सन्मानची ट्रॉफी घेऊन जाणार, याच दरम्यान आपण पाहतोय नथुराम यादव स्ट्राइक एंड वर हलक्या हाताने बॉलला कव्हर मध्ये मारण्याचा विचार केला होता। इथं आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं होतं समाप्त, पहिल्या षटका अखेर 5 धावा 1 विकेट लॉस पहूर संघ या स्थितीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते। चांगलं षटक रुपेश धनवेच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळलं गेलंय। या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरूर थोडीशी पॉवरफुल बॅटिंग करायला पाहिजे होती पहूर टीमने, पण नाहीये, इथं थोडासा उलट झालाय, रुपेश धनवेने पॉवरफुल बॉलिंग केली आहे। आता पहूर आणि जय बजरंग हेटवणे म्हटलं तर पहूर म्हटलं माझं गाव, एक माझी टीम मैदानामध्ये, आणि दुसऱ्या बाजूला आमचे मित्र राकेश निकम
यांचा संघ ही लढत खऱ्या अर्थानं आता आपण पाहतोय राकेश निकम आणि योगेश जाधव यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं मैदानावर सुरू आहे. क्रिकेट म्हटलं तर मित्रांनो हार जितीचा खेळ आहे, पण एक लक्षात ठेवायचं, कोणीतरी हारतो म्हणून कोणीतरी जिंकत असतो. म्हणून जिंकणाऱ्या बरोबरच हारणाराही तितकाच मित्रांनो महान असतो या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये. टेनिस क्रिकेटचा खेळ काय सांगतो, कोणीही जिंकू द्या कोणीही हारू द्या, पण शेवटच्या क्षणापर्यंत जिंकतं ते म्हणजे तुमचा आमचा टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेट आणि फक्त फक्त टेनिस क्रिकेट. आणि हाच टेनिस क्रिकेटचा थरार कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार असं आयोजन नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मी पहिल्या दिवशी देखील या मैदानावर येऊन गेलो आणि आज पुन्हा एकदा या कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटीनं आज एक समालोचक म्हणून पुन्हा एकदा आणलंय, त्याबद्दल सो थँक्यू, त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. याच दरम्यान आपण पाहतोय वाह वाईड बॉलचा इशारा, बॉल थोडासा आपटण्याचा प्रयत्न केला, थोडीशी उसळी दिली, उंची दिली, पंचांनी मात्र यावेळेस मात्र दंडित केले, शिक्षा जरूर या ठिकाणी ठुठवले. षटकातील आपण पाहूया दुसरा बॉल केतन. ओहो हो, याच दरम्यान आपण पाहतोय नो बॉल. नो बॉल, यावेळेस मात्र एक धाव एक्स्ट्रा मिळते. याच दरम्यान आपण स्वागत करूया या विभागातील, या तालुक्यातील, या रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं एक उत्कृष्ट खेळाडू, ज्यांनी खास करून आपल्या बॉलिंगने अनेक क्रिकेटरच्या दांड्या गोल केल्या आणि ज्याला मी लहान असताना समालोचन केलंय, असे मुरली बाईत यांचं स्वागत, यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. मी मुरली बाई त्यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचं आहे. याच दरम्यान आपण पाहतोय वाह सुरेख बॉल हाताळलाय. मुरली बाईत आपण कुठे असाल थोडी स्टेजवर यायचं आहे. काय बॉलिंग असायची मुरली बाई त्यांची, खरंच फलंदाजांना जबरदस्त जागच्या जागी उभे करून ठेवायचे. ती स्पेशल बॉलिंग आजही आपल्याला मित्रांनो पाहायला मिळते आणि मुरली बाई त्यांचा स्वागत सत्कार मी अध्यक्ष आमचे सन्माननीय नितीनजी साठे साहेब यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा मान त्यांचा सन्मान नक्कीच या ठिकाणी करायचा आहे. आणि खरंच मुरली बाईत एक असं व्यक्तिमत्व आहे की नेहमीच शाहीर योगेश जाधवच्या समालोचकाला ते मान सन्मान देत असतात. अनेक वेळा ते देखील सांगतात की शाहीर योगेश जाधव तुमची कॉमेंट्री आणि तुमचा दमदार आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो ना, त्यावेळेस प्रेक्षक वर्ग नक्कीच खुश होतो. खरंच मुरलीजी बाईत आपल्या मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. जाऊया मित्रांनो मॅच कडे, जिथं आपण पाहतोय केतन बॉलिंग मार्कवर आहे. जय बजरंग हेटवणे संघाकडून हेटवणे पहूर, पहूर हेटवणे जरूर आपण पाहतोय. आपण जर भिडा फाट्यावरून आतमध्ये गेलो तर पहिले हेटवणे गाव आणि त्याच्या पुढे पहूर गाव आणि या दोन गावांमध्ये लढत भिडत. हो, याच दरम्यान हलक्या हाताने डिफेन्स केलंय. बाळा थोडासा शांत आहे, थोडासा संयमी खेळ खेळतोय, सिंगल एक धाव घेतोय, सिंगल एका धावेने 9चा आकडा स्कोरकार्डवर. पण कधी कधी एक पहिली शांतता ही नंतर मात्र चक्रीवादळामध्ये त्याचं रूपांतर होते. काय चक्रीवादळ तर घेऊन येणार नाही ना. बाळा हा फलंदाज दमखम तर आहे, दमखम हेटवणे संघाकडे देखील तेवढाच आहे, दमखम पहूर संघाकडे देखील तेवढाच आहे. सामना मात्र नक्कीच टफ फाईट, 440चा करंट लागेल असा हा सामना नक्कीच होईल. स्ट्रायकिंग एंडवर नथुराम यादव उजव्या हाताचा फलंदाज नक्कीच आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर आहे केतनचा नेक्स्ट बॉल. ओहो, सातत्याने उसळी दिली जाते, सातत्याने बॉल आपटण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचाने मात्र या बॉलला एका धावेची शिक्षा लावली आहे, त्याचा प्रॉफिट बेनिफिट झालाय. नो बॉल, नो बॉलने आपण पाहतोय 10चा आकडा नक्कीच या ठिकाणी दुहेरी आकडा पाहायला मिळतोय आपल्याला. क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो एकदा दोनदा तीनदा चारदा काय 5दा 10 वेळा काय 99 वेळा हार होऊ द्या, पण 100 वेळा अशा ताकदीने उभं राहा की विजय मात्र तुमचा नक्कीच झाला पाहिजे. हा क्रिकेटचा खेळ सांगतो. याच दरम्यान मात्र मोठा फटका नथुराम यादवच्या बॅट मधून फ्री हिटचा बॉल, त्याला मात्र पाठवलाय डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. स्ट्रॉंग स्टँडर्ड स्टार ऑल बेस्ट षटकार.
टोटल धावसंख्या आपण पाहतोय 15चा आकडा षटकातील आतापर्यंत, माफ करा 16 धावा, 1 विकेट लॉस. पौर संघ 3 चेंडू षटकातील होत आहेत. माझ्या समेत आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे मनीष पार्टे, एक उत्कृष्ट क्रिकेटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. याच दरम्यान आपण पाहतोय षटकातील पुढचा बॉल. हो, यावेळेस मात्र सुरेख यावेळेस दिशा दाखवली. शॉर्ट थर्डमॅनला बॉल चाललाय, सर्कल मध्ये यावेळेस फिल्डिंग केली जाते आणि इथं सिंगल एक धाव. सिंगल एका धावेने आपण पाहतोय 17 धावा स्कोर कार्डवर. जरूर 17चा आकडा यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि 17चा आकडा आल्यानंतर अनेक समालोचक म्हणतात, शाहीर लक्ष्मणजी माबळे, अनेक समालोचक म्हणतात 17चा आकडा हा खराब आहे. पण 17 तारखेला येणारी जन्माला येणारी मुलं ही कधी खराब असतात का? माणूस जन्माला येताना कधी मूर्त पाहत नाही, माणूस मरताना देखील कधी मूर्त पाहत नाही, पण माणसाचं सारं आयुष्य मूर्त पाहण्यात जातं. म्हणून क्रिकेटच्या मैदानावर उतरताना डोक्यामध्ये सकारात्मक विचार ठेवा. सकारात्मक विचाराची उंची जर वाढवाल ना तर विजय मात्र तुमचा नक्कीच होईल. जर 17चा आकडा मित्रांनो खराब असता तर साऊथ आफ्रिकेच्या ABCDEFG नव्हे, AB डिव्हिलियर्सने हा 17चा आकडा आपल्या पाठीवर घेतला नसता, तर भारताचा लेफ्ट हँड बॅट्समन ऋषभ पंतने देखील हा आकडा पाठीवर घेतला नसता. म्हणून आकडे मित्रांनो कुठले खराब नसतात, हे एवढेच या क्रिकेटच्या माध्यमातून एक समालोचक म्हणून मी तुमच्या समोर नक्कीच सांगेन. जाऊया मॅचकडे. याच दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता केली जाते. केतनच्या माध्यमातून 5 चेंडू फेकतोय आतापर्यंत, 17 धावा स्कोर कार्डवर. बाळा थोडासा शांत जरूर झालाय, सुरुवातीपासूनच नंबर 3 वर बॅटिंग साठी आलाय पहुर संघाकडून. कारण डेचा क्रिकेट, नाईटचा क्रिकेट याच्यामध्ये नक्कीच थोडासा फरक आहे. प्रकाश झोतातील सामने आणि दिवसाचे सामने. ओ हो, याच दरम्यान वाईड बॉल. केतन या ओव्हर मध्ये सातत्याने चुकी करतोय, बॉल आपटण्याचा प्रयत्न करतो, त्याला मात्र इथं शिक्षा मिळते आणि आणखी एक शिक्षा जरूर पंचांनी दिली आहे. 18 धावा स्कोर कार्डवर. चांगला बेनिफिट जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक बंपर धमाका पहुर संघाला जरूर दिला जातोय. याच दरम्यान आपण पाहतोय आडव्या बॅटने चेंडूला मात्र लॉब केलाय. स्क्वेअर लेग झोन मध्ये बॉल चाललाय, लॉंग स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जलद गतीने बॉलवर येतोय आणि इथं मिळते सिंगल एक धाव. सिंगल एका धावेने 19 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत जरूर जोडल्या जातात. 2 षटकांचा खेळ इथं थांबतोय. 12 बॉल मध्ये 19 धावा, 1 विकेट लॉस. पहुर संघ या स्थितीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली सुरुवात, एक देखणी सुरुवात नक्कीच आपण पाहतोय. आज आपण पाहतोय सामने हे फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहिली जाते. या ठिकाणी आमचे मित्र संदेश नगरकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि संदेश नगरकर म्हटलं तर लक्ष्मणजी माबळे एक जुने शाहीर आहेत. लहान असताना त्यांनी गाणी गायलीत, हे मी स्वतः पाहिले आणि ते या ठिकाणी आलेले आहेत. कारण मी नेहमीच म्हणतो ना, कोलाड विभाग म्हटलं तर सर्व परिचयाचे आणि त्याच्यामध्ये एक शाहीर आणि समालोचक ह्या दोन्ही भूमिका माझ्याकडे असतात, त्याच्यामुळे अनेक चाहते असतात. तर सर्वांचंच या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करत आहे. जाऊया आपण मॅचकडे. यावेळेस आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन येतोय दिवेश वालंज. दिवेश वालंजला पाहिल्यानंतर मला जो अंडरआर्मचा क्रिकेट आहे त्याची आठवण येते. ओ याच दरम्यान आपण पाहतोय विकेट किपर मिस. चेंडू मात्र सरळ जातोय, दन 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 सीमारेषा पार. आलाय बेस, चौकार. धन्यवाद 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 डीजे. वाह, छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं आपण ऐकलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतरच अंगामध्ये ऊर्जा येते. तर थँक्यू डीजे, आपलं देखील पुन्हा मनापासून हार्दिक स्वागत. या 4 धावेने आपण पाहतोय 21 धावा, 1 विकेट लॉस. पहुर संघ पुन्हा एकदा दिवेश वालंज बॉलिंग मार्कवर. याच दरम्यान आपण पाहतोय इथं मात्र आपण पाहिलं ना तर सिंगल एक धाव घेतली जाते. दिवेश वालंज घराचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहे, ज्याची बॅटिंग अतिशय तुफानी आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं ना 8-10 वर्षापूर्वीचा जर अंडरआर्मची स्पर्धा पाहिलीत ना
तर लेग बाईटचा इशारा येतोय पंचांचा. तर खरंच काय बॅटिंग करायचा दिवेश वाळंज आणि जय बजरंग हेटवणे संघ त्यावेळेस अतिशय जबरदस्त फायनल त्या सुतारवाडी विभागामध्ये अनेक वेळा मला हा संघ पाहायला मिळायचा. काय बॅटिंग असायची या खेळाडूची. पण तदनंतर कालांतराने थोडा बदलाव झाला. आता आपण पाहतो सगळीकडे ओव्हर आमचे सामने होतात आणि असोसिएशन प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याच्या अगोदर आपण सर्वजण जर पाहिलं ना अंडरआर्मची स्पर्धा आपण खेळायचो, मग ओपनला षटकार असायचा. आता बदलाव झालाय. याच दरम्यान वाईड बॉल. या ठिकाणी प्रिव्ही कंपनीचे मॅनेजर सन्माननीय आदरणीय पंकजी सोनानीस यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. सहर्ष स्वागत करीत आहोत. याच दरम्यान आपण पाहतो ऑन साइडला फटका केलाय. त्याचप्रमाणे या ठिकाणी वरसगाव गावचे सरपंच सन्माननीय आदरणीय संजयजी राजीवले साहेब, ज्यांना पहिल्या दिवसामध्ये देखील मी पाहिलं होतं या मैदानावर, आणि ते सरपंच संजयजी राजीवले साहेब यांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. आपल्याला विनंती आहे या ठिकाणी येऊन आपण स्थानपन्न व्हायचं आहे. याच दरम्यान मैदानावर आपण पाहतोय 27 धावा पौर संघ आतापर्यंत. यावेळेस आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा जरूर पंचांच्या माध्यमातून केला जातोय. दिवेश वाळंज तो बॉलिंग थोडीशी कमी करतो पण बॅटिंग मात्र पॉवरफुल करतो, हे प्रत्येकाला माहिती आहे. बॉलिंग थोडीशी आपण पाहिलेत ना तर स्पिनरच्या भूमिकेमध्ये आलाय. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा सातत्याने पंच आपली जागा सोडताना, दोन्ही हात फैलावताना, दोन्ही हात जमिनीलगत करताना नक्कीच आपल्याला या नाईट चषकामध्ये पाहायला मिळते. बॅक टू बॅक का दुसरा वाईट बॉल. याच दरम्यान हलक्या हाताने मात्र दिशा दाखवले. जरूर पॉइंटला बॉल चाललाय. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने धावसंख्येमध्ये बदलाव केला जातोय. 30 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत पहूर संघाच्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. स्टार्ट तर चांगली मिळाली आहे पहूर संघाला. म्हणतात ना तुमची सुरुवात जर चांगली असेल ना तर तुमचा शेवट देखील चांगला असतो, आणि तीच सुरुवात या ठिकाणी चांगली करताना पहूर संघ पाहायला मिळतोय. पण कुठपर्यंत थांबवेल पहूर संघाला जय बजरंग हेटवणे संघ, हे देखील मित्रांनो पाहण्याची गरज आहे. याच दरम्यान मोठा हिट मारण्याचा प्रयास, बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. इथं आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता केली जाते दिवेश वाळंजच्या माध्यमातून, आणि धाव संख्या मात्र 30 धावांवर थोडीशी इथं अडकून ठेवली आहे दिवेश वाळंज या बॉलरने. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागणार आहेत जरूर पहूर संघाला. खास करून बाळाला इथून मात्र बॅटिंग करावे लागणार आहे. नथुराम यादवला बॅटिंग करावी लागणार आहे. यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर, कनेक्शन एकदम परफेक्ट. यावेळेस बॉलला सरळ फेकून दिलाय स्क्वेअर लेग, बॉर्डर लाईनच्या बाहेर. स्ट्रॉंग स्टँडर्ड एल स्टार षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. या ठिकाणी प्रिव्ही कंपनीचे मॅनेजर सन्माननीय आदरणीय पंकजी सोनानीस यांचा स्वागत, यांचा सत्कार करण्यासाठी आमचे सचिनजी लाड माजी अध्यक्ष यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण मॅनेजर साहेबांचा स्वागत सत्कार या ठिकाणी करायचा आहे. टोटल धाव संख्या 3 षटकाखेर 36 धावा स्कोर कार्डवर. सर्व आपण पाहतोय मॅनेजर साहेबांचा या ठिकाणी स्वागत सत्कार करताना आमचे माजी अध्यक्ष सचिनजी लाड जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर वरसगाव गावचे सन्माननीय सरपंच साहेब संजयजी राजीवले साहेब यांचं स्वागत, यांचा सत्कार या ठिकाणी केलं जात आहे. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी
माजी अध्यक्ष सचिनजी लाड यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सरपंच आमचे संजयजी राजीवले यांचा मान सन्मान स्वागत सत्कार करायचा आहे. थँक्यू. आपण आमचा मान सन्मान स्वीकारला त्याबद्दल आपलं विशेष आभार. नक्कीच जाऊया आता मॅच कडे. 3 षटका अखेर 36 धावा स्कोर कार्डवर. सुरुवात तर पॉवरफुल केली आहे पौर संघाने देखील. 18 बॉल मध्ये 36 धावा स्कोर कार्डवर लावल्यात. एक विकेट जरूर प्रसाद धनावडेची लवकर गेली पण तदनंतर मात्र चांगली पार्टनरशिप. बाळा सुरुवातीला थोडासा शांत संयमी झाला. तदनंतर आता आपण पाहिलं तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार ठोकलाय आणि 36 धावा. आता नथुराम यादव स्ट्रायकिंग एंडवर. उजव्या हाताचा फलंदाज बॉलिंग मार्कवर भावेश. जय बजरंगा हेटवणे संघाकडून भावेश यावेळेस येतोय. नवीन नवीन चेहरे जरूर पाहायला मिळतात कारण अंडरामची टीम जय बजरंग हेटवणे संघाची काय पॉवरफुल असायचे. याच दरम्यान आपण पाहतोय भावेशचा चेंडू ब्युटिफुल आणि इथं नथुराम यादवची केले दांडी गुल. विकेट नंबर 2 नथुराम यादव बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जरूर फलंदाजी करण्यासाठी नंबर 4 वर आपण पाहतोय आतिश जाधव. उजव्या हाताचा फलंदाज आणि खास करून डाऊन द ग्राउंड फटके मारण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आतिश जाधव यावेळेस बॅटिंग मार्क वर येतोय आणि नक्कीच एक मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळते आतिश जाधवचे. षटकातील आपण पाहूया भावेश. दुसरा बॉल. पहिल्या बॉलवर विकेट जरूर. यावेळेस मात्र सुरेख फटका जरूर खेळला आतिश जाधवने. मान सन्मानाचा क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला मिळालं. आतिशला माहिती आहे बाळा एक चांगला हिटर आहे. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवर आणण्याची गरज आहे आणि जरूर या ठिकाणी ते काम केलं. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे उपाध्यक्ष महेशजी बामणे आपण कुठे असाल तर त्वरित कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. उपाध्यक्ष आमचे महेशजी बामणे. लेफ्ट हँड बॅट्समन बाळा यावेळेस फलंदाजी मार्कवर. जरूर आपण पाहतोय षटकातील भावेशाचा तिसरा बॉल. यावेळेस आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल. त्याला मात्र डीप मिड विकेटच्या वरून फेकण्याचा विचार. बॅट बॉलचं कनेक्शन नाहीये आणि इथं डॉट बॉलची सांगता. भावेशने थोडासा धाव संख्येला लगाम लावलाय अंकुश लावलाय इथं कारण आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 1 गडी बाद केले फक्त 1च धाव खर्च केले भावेश या बॉलरने. जय बजरंग हेटवणे संघाकडून. षटकातील आपण पाहूया चौथा बॉल. याच दरम्यान चौथ्या बॉलला उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावर. क्षेत्ररक्षक नाही. बॉल सरळ वन बाउन्स धमाकेदार चेंडू अटके पार. दमदार दर्जेदार चौकार. धन्यवाद डीजे. 41 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. पहूर संघाची नक्कीच आतापर्यंत 41 धावा आणि नक्कीच एक मोठी टोटल उभी करावी लागणार आहे पहूर संघाला कारण समोर जय बजरंग हेटवणे संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा भावेशाचा पुढचा बॉल. बाळा ऑन द फायर. आणखी एक बॅक टू बॅक स्ट्रॉंग अँड लॉंग. बाळाच्या बॅटमधून षटकार. टोटल आपण पाहतोय 47 धावा स्कोर कार्डवर. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 षटकार बाळाच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग होते बाळाकडून.
यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा यावेळेस हा फटका फसला बॉल खाली क्षेत्र रक्षक पोहोचलाय झेल टिपलाय फलंदाज क्रमांक 3 बाळा बॅक टू दी डग आउट. धन्यवाद डीजे. बारसोली संघाचा आयकॉन खेळाडू रुपेश धनवे यांनी जर झेल पकडला तर आशिष देशमुख यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आपण पाहतोय कोलाट ग्रामीण क्रिकेट असोसिएशन माना सन्मानाचा भव्य दिव्य नाईट चषक या ठिकाणी आपण पाहतोय संस्थापक दिनेश शेठ पाशीलकर, अध्यक्ष आमचे नितीनजी साठे, उपाध्यक्ष आमचे महेशजी बामणे, सेक्रेटरी दीपक गुजर, सहसेक्रेटरी रुपेश धनवे, खजिनदार महेश चितळकर, उपखजिनदार प्रणय सागवेकर, सल्लागार आमचे प्रवीणजी धामणसे आणि सचिनजी लाड. या सर्व कमिटी मेंबरचं खरंच पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. कारण एक समालोचक म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल कमिटीचं मनापासून हार्दिक स्वागत. ही स्पर्धा लाईव्ह फोर्स 1 च्या माध्यमातून पाहिली जाते. माझ्या समवेत समालोचन करण्यासाठी आजच्या या नाईट मध्ये किशोर कोकरे मॅन फ्रॉम किल्ला यांचा देखील आवाज तुम्हाला माझ्या बरोबर ऐकायला मिळतोय. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. आणि डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय ही लाईट आणि डीजे कालिदास डेकोरेटर्स, एक प्रसिद्ध डेकोरेटर्स या रायगड जिल्ह्यामध्ये आहे असे आपले कालिदास डेको जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. तर पंचांच्या भूमिकेमध्ये पुरुषोत्तमजी भगत सर मॅन फ्रॉम थेरोंडा अलिबाग, शैलेशजी महाडिक सर मॅन फ्रॉम अलिबाग आणि मोहम्मदजी बकवाल सर मॅन फ्रॉम मुरुड. यावेळेस आपण पाहतोय आणखी एक धक्का, फलंदाज आतिश जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. हेलो हेलो आणखी एक धक्का जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आतिश जाधव मैदानाच्या बाहेर, तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुजल जाधव. नॉन स्ट्रायकिंगवर आपण पाहतोय विशाल जरूर आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना श्रीराम महादेव वाडे आणि श्री शिवशंभू गोवे दोन्ही कर्णधारांनी आपण टॉस साठी यायचंय. रुपेश धनवेने जर झेल पकडला तर आशिष देशमुख यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. यावेळेस आपण पाहतोय वा सुरेख या ठिकाणी बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. 40+ खेळाडू आहेत. नाना म्हटलं तर आमचे अनिलजी आपल्याला बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत, ज्यांना याच्या अगोदर देखील अनेक वर्ष मी पाहिलंय, अनेक वर्ष मी समालोचन देखील केले. असे नाना आजही वय वर्ष 40+ असताना क्रिकेटच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. वा एखाद्या यंगस्टारला लाजवेल अशा पद्धतीची बॉलिंग देखील या दरम्यान केली जाते नाना यांच्या माध्यमातून. बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल एक धाव, सिंगल एका धावेने आपण पाहतोय. 48 धावा. थायपॅडला बॉल लागते, पंचांचा इशारा येतो लेग बाईचा. सो थँक्यू, धन्यवाद. 48चा आकडा. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय नाना, विशाल आणि सुजल जाधव मैदानाच्या आतमध्ये. ओ हो याच दरम्यान आपण पाहतोय हा देखील चांगला बॉल हाताळलाय नाना यांनी. सुपर बॉलिंग होतीये. क्रिकेटचा खेळ मित्रांनो हेच तर तुम्हाला आम्हाला सांगून जातो. वय वर्ष तुमची कितीही होऊ द्या, पण आम्ही मात्र क्रिकेटचा खेळ खेळणार हे नानाने देखील दाखवून दिलंय. षटकातील पुढचा बॉल. याच दरम्यान मात्र मोठा फटका खेळलाय. टायमिंग प्रॉपर, कनेक्शन परफेक्ट, पण याच दरम्यान हा बॉल सरळ हवाई फायर वाईडिश लॉंग
स्ट्रॉंग आलाय बेस्ट षटकार. शाहीर आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं मनापासून पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. नक्कीच भव्य दिव्य नाईट कोलाट क्रिकेट महोत्सव आज दिवस 4था आहे आणि खरंच एका दर प्रत्येक नाईटला चांगले चांगले मॅचेस आणि आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि आज देखील कोलाट ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे हे आयोजन आहे. या ठिकाणी मित्रांनो मॅचचा पूर्वार्ध संपलाय कारण पौर संघाची बॅटिंग आपण जरूर ऐकली माझ्या आवाजामध्ये. आता आपण ऐकूया मॅचचा उत्तरार्ध अर्थात जय बजरंग हेटवणे संघाची बॅटिंग आणि नक्कीच तो आवाज ऐकूया. आजच्या या नाईट चषकामध्ये माझ्या समेत आणखी एक समालोचक आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय आदरणीय आमचे किशोरजी कोकरे मॅन फ्रॉम किल्ला त्यांचा आवाज ऐकूया. तोपर्यंत धन्यवाद. बॉल कुठे आहेत फलंदाज अजून आले नाही अजून आलंच नाही ते रुपेश येईल 100% जेवलास काय जाऊ हाँ थँक्यू सो मच. पूर्वार्धामध्ये आपण योगेश जाधव शाहीर सर यांना आपण ऐकलं. आपल्या भेटीला मॅच झाली. एका बाजूला टीम पहूर विपक्ष लढत असताना जय बजरंग हेटवणे या दोन संघादरम्यानचे घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहिलं. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पहूर संघानं बनवल्यात 54 धावा. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 30 बॉल मध्ये 55 धावांचं टार्गेट सेट केलंय. सन्माननीय निलेशजी टवळे साहेब यांचं या मुख्यमंचकावरती आपण यथोचित मान सन्मान करतोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोडभेट सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान या मुख्यमंचकावरती केला जातोय. धन्यवाद साहेब. आपण आपला मोलाचा वेळ या स्पर्धेला दिलात आणि आवर्जून भेट दिली त्याबद्दल पुनश्च आपलं कोलाट ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मायबाप प्रेक्षकांचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं हार्दिक असं स्वागत असणार आहे. कोलाट ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित नाईट बॉल क्रिकेटची भव्य दिव्य अशी स्पर्धा. मैदानाच्या आतमध्ये अंपायरांचा इशारा. या इनिंगला होती सुरुवात. पहिलाच बॉल हलक्यातनं स्टेअर केलं जिथे क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली आहे. 55 धावांचा पटला करायचा 30 बॉल मध्ये
पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅटिंगसाठी ओपनिंग पियर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश धनवी आणि त्याच्या साथीला रुपेश हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्याचबरोबरीनं आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत करूयात सन्माननीय मंगेशजी सोनेनी सर यांना. आपण सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जा आणि या स्पर्धेदरम्यान आपलाही आवाज आमच्या रसिक प्रेक्षकांच्या कानावरती पडूयात. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय जिथे दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव प्राप्त केली आहे बॅटर रुपेश धनवी यानं. 2 धावा आल्या, 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा आल्यात 3 या आकड्यावरती. पंचावन्न धावांचा पाठलाग करायचा आपल्या भेटीला आलेली स्पर्धा आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील 5वी मॅच. एका बाजूला पौर विपक्ष लढत असताना टीम जय बजरंग हेटवणे या दोन संघादरम्यानचे घमासान युद्ध आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये 54 बनवल्या, 55 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. ही स्पर्धा एकंदरीत जर आपण पाहिली ना तर फोर्स वन लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. या कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय दिनेश शेटजी पाशीलकर साहेब, अध्यक्ष नितीनजी साठे साहेब, त्याचबरोबरीनं उपाध्यक्ष महेशजी बामणे साहेब, सेक्रेटरी दीपकजी गुजर साहेब, सहसेक्रेटरी रुपेशजी धनवी साहेब, त्याचबरोबरीनं खजिनदार सन्माननीय महेशजी चितळकर साहेब, उपखजिनदार प्रणयजी सागवेकर साहेब, त्याचबरोबरीनं सल्लागार प्रवीणजी दामनसे साहेब, सचिनजी लाड साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये एकंदर जर विचार केला ना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं आकर्षक अशी ट्रॉफी सन्माननीय दिनेश शेठ पाशीलकर साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. त्याचबरोबरीने या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी सायकल, बेस्ट बॅटरसाठी एम स्पोर्ट्सची बॅट पुरस्कृत करण्यात आली आहे. तर नक्कीच टी शर्टसाठी ते कोणतीही प्रकारची पॅनल्टी नसणार आहे आणि त्याची मागणी सुद्धा कोणी करायची नाहीये, याकडे लक्ष असू द्या. गोलंदाजासाठी स्मार्ट वॉच, त्याचबरोबरीने एक आकर्षक असं चषक असणार आहे. बेस्ट फिल्डरसाठी शूज आणि एक आकर्षक अशी ट्रॉफी सुद्धा देण्यात येणार आहे. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा यावेळेस पिच बॉल लॉफ्ट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक नाही या, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा चौकार. चौकार येतोय, चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. रुपेश धनव्याच्या बॅटमधून चौकार आला. प्रत्येक षटकारासाठी आशिषजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे रुपेश धनवी या बॅटरसाठी. षटकातील पुढचा बॉल चेतन दाखल. ओपिश बॉल बाची कट कॉट बिहाइंड द विकेट. धक्का क्रमांक पहिला, बॅटर रुपेश धनवी बॅक टू द आउट. मोठी विकेट मिळतीये रुपेश धनवी.
सन्माननीय सुमीजी देहिंबेकर साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येतोय. ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये देवेश भगत दाखल झाले त्याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सन्माननीय सुमीजी देहिंबेकर साहेब यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या विकेटचं पतंग झालंय. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. 10 धावा या धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक दुसरं तळण्यासाठी टीम पहूर या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतील. विशालाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी कॅप्टन त्याच्यावरती विश्वास दाखवला. 55 धावा रोखायच्यात. हे षटक तितकंस महत्वाचं असेल गोलंदाजी करणाऱ्या पहूर या संघासाठी. षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल डावीष्टी सोडून जाणारा आमचे ऑफिशियल संपायर सर वळलेत. दर्शविलाय की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मदतीनं स्कोप कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11 या आकड्यावरती. विशाल गोलंदाजी मार्कवरती दाखल होतात. यावेळी सडक्यात स्टेअर केलं. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती कव्हर रिझन मध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल या बॉलवरती येते. अंपायरांचा इशारा नो बॉलचा आला. अवैध शैलीमध्ये गोलंदाजाला पकडलं गेलं. आता मात्र त्या गोलंदाजाला दंडिस्त सुद्धा केलं जाणार आहे. नो प्लस 1 अशा एकंदरीत 2 धावा धावफलकावरती आल्या. 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. कोलाड क्रिकेट महोत्सव मध्ये अगदी पहिल्या दिवसापासून ऑफिशियल संपादकांच्या भूमिकेमध्ये आपण परषोत्तमजी भगत सर थेरोंडा अलिबाग, त्याचबरोबरीनं शैलीजी महाडिक सर अलिबाग, त्याचबरोबरीनं मोहम्मदजी बकवाल सर अर्थातच बोरली मुरुड या विभागाला ते बिलॉंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच पहिली गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाणार आहे. त्यानंतर दुसरा जर त्याच पद्धतीने गोलंदाजी केली तर गोलंदाजाला बंदिस्त केलं जाणार आहे. याकडे सुद्धा लक्ष असू द्या. फ्रीटचा बॉल आहे. फ्रीटचा बॉल फेस करण्यासाठी बॅटिंग मार्कवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय दिवेश वाळंस. अर्थातच कोलाड ग्रामीणचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल इथे मात्र अंपायरांचा पुनश्च इशारा आलाय की नो बॉल. पुनश्च अवैध शैलीमध्ये पकडलं गेलंय का? नक्कीच अवैध शैलीमध्ये गोलंदाजाला पकडण्यात आलं. आता मात्र गोलंदाज इथून बंदिस्त केला जाणार आहे. आणखीन एक नो बॉल आला. आणखीन एक नो बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड फ्लॅश झालंय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. बघा स्क्वेअर लेग अंपायरांच्या भूमिकेमध्ये असलेले मोहम्मदजी बकवाल सर जे बोरली मुरुड या विभागाला बिलॉंग करतात त्यांच्या माध्यमातून अचूक लक्ष प्रत्येक गोलंदाजाच्या शैलीवर आहे. आणि अगदी अवैध शैलीमध्ये गोलंदाजाला पकडलं सुद्धा जातं. अवैध शैलीमध्ये गोलंदाजाला पकडण्यात आलं. बंदिस्त सुद्धा करण्यात आलं. त्यानंतर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. अतिश गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक कंप्लीट करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंड वरती बॅटर दिवेश फ्रीटचा बॉल फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 55 धावांचा पाठलाग करायचा. प्रत्येक फ्रीटच्या बॉलवरती मोठा फटका एक्झिक्यूट करण्याची संधी इथे मात्र उपलब्ध झाली आहे. दिवेश सावंत सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला आक्रमण बॉल निघून चाललाय. सीमारेषा पार येतोय हा दिवेश वाळंचा ब्रँडेड षटकार. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड फ्लाय होतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती येतात. मोठे फटके खेळण्यासाठी सातत्यानं ओळखले जातात. कोलाड ग्रामीणचा बाहुबली सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये एक आक्रमक रूप दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 20 धावा धावफलकावरती आल्या. दिवेशच्या या बॅटमधून आलेला पहिला षटकार पाहायला मिळाला. सुमितजी देहिंबेकर साहेब यांच्या माध्यमातून दिवेशच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणि पहिल्या 100चा तो हकदार सुद्धा ठरत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज अतिश षटकातील पुढचा बॉल ओपिश बॉल यावेळेस लॉफ्ट केला. फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. जीवनदान दिलं जातंय. कोलाड ग्रामीणचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये एका जीवनदानाच्या मदतीने खेळेल.
ज्या वेळेस फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिलं जातं ना त्यावेळेस तो मात्र प्रत्येक गोलंदाजावरती हवी ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु सध्याच्या घडीला दिवेश वाळंजला मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिलं. स्कोर कार्ड वरती 2 धावा आल्या. 2 धाव्याच्या मदतीनं 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना अतिश षटकातीला पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट दाखल झालेत. यावेळेस सडक्यात स्टेअर केलं. क्षेत्ररक्षक पॉइंट रिझन मध्ये वेगानं बॉलवरती येतो. एक सिंगल याही बॉलवरती प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती. अजून सुद्धा षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं पॉवर प्लेचे षटक 30 सेकंडच्या बाहेर. 3 क्षेत्ररक्षक एक डीप मिड विकेट. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. 30 सेकंडच्या बाहेर. यावेळेस पुन्हा हलक्यात स्टेअर केलं. एक सिंगल याही बॉलवरती प्राप्त केली जाईल. क्षेत्ररक्षक कव्हर रिझन मधनं वेगानं बॉलवरती आले. इनफिल्ड मध्ये चांगली फील्ड केली जाते. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या 24 या आकड्यावरती. आदित्यचे घायले साहेब मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. एक सिंगल आले. 24 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये दिवेश वाळंज आणि त्याच्या साथीला रोशन वाळंज हे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. हाफ ट्रॅकर इथे मात्र स्कोर ऑफ द विकेट केला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आले. चांगली फील्ड पाहायला मिळतीये. थोडीशी फंबलिंग झाली आहे. दरम्यान 2 धावेसाठी फलंदाज परतले. परंतु इथे क्षेत्ररक्षकाचा खरा प्रदर्शन. बॉल निघून गेला डीप पॉइंट मध्ये. सीमा रेषा पार येतोय. आणखीन एक चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी असणार आहे. पहिल्या गोलंदाजाचा एकही बॉल झाला नव्हता. पहिला बॉल वाईट. एक बॉल झालेला त्याचा. एक बॉल झालेला ओके. पहिल्या गोलंदाजाचा एक बॉल झालेला होता. बरोबर आहे. या षटकामध्ये 5 बॉल कंप्लीट झालेत. बरोबर आहे. बरोबर पहिला टाकला. पहिला बॉल बरोबर टाकला. वाईट टाकला. वाईट नंतर नो टाकला. वाईट बॉल टाकला. पहिला वाईट नंतर नो. पहिले एक वाईट आहे. सांग एक वाईट आहे. सर पहिला बॉल वाईट होता. दुसरा बॉल नो. तिसरा बॉल सुद्धा नो होता. एक बॉल इथे मात्र बाकी असणाऱ्या षटक क्रमांक 2 मध्ये अतिश पुनश्च गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मधील हा शेवटचा बॉल असणार आहे. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 28 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. पहिला 11 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 55 धावांचा पाठलाग करायचा. अतिश षटकातील शेवटचा बॉल. बॅटिंग मार्कवरती बॅटर दिवेश वाळंज या विभागाचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला. एक चौकाराच्या मदतीनं तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅट ऑन साईडला देखना फटका एक्झिक्यूट केला. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आला. एक सिंगल याही बॉलवरती प्राप्त केली गेली आहे. षटक क्रमांक दुसरं इथे संपुष्टात आलंय. पहिला 12 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 या आकड्यावरती. या करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये छोटासा बदल. या ऐकूयात बंकेजी सोनवणे सर यांना. धन्यवाद. तू पण बस साईडला. बऱ्याच दिवसांनी हॅलो. धन्यवाद किशोरजी कोकरे. आता जो आपण आवाज ऐकला तो रोहा तालुक्यातला एक चांगला किल्ला गावातला आवाज आपला किशोरजी कोकरे यांचा आवाज ऐकला. आता मात्र सामन्याच्या उत्तरार्धामध्ये 12 चेंडूंचा खेळ झालेला आणि 12 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 29 आणि आता 18 चेंडूंमध्ये तब्बल हॅलो हॅलो सन्माननीय आदित्य साहेब यांना मी विनंती करतो की आपण मंचकावरती या. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आता मात्र गोलंदाज नथुराम पॉइंटच्या दिशेने मारला. फटका दरम्यान 1 धाव पूर्ण केली आहे. 1 धाव आणि धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 30. आता मात्र
येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. कसा कोण हा सामना जिंकणार, येणारा काळ येणारा वेळ ही सांगणार आहे की कोण हा सामना जिंकणार आहे. हेटवणे विरुद्ध पहूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 54 धावा केल्या आणि 55 धावांचं माफक आव्हान ठेवलं. दरम्यान पुढील चेंडू नथुराम याचा सामना करीत रोशन कुठल्या प्रकारचा चेंडू समजला नाही. विकेट किपर चांगला आणि कुठल्याही प्रकारची धाव नाही त्याच्यामुळे धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली ती 30. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ती पौर संघाला. आता मात्र पूर्णपणे जखडून ठेवण्यात यशस्वी झालेला आहे तो नथुराम. रोशनाला कुठल्याही प्रकारचा चेंडू हा समजला नाही. दरम्यान धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. आता मात्र काहीतरी लय सापडलेली आहे ती पौर संघाच्या गोलंदाजाला. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे ते येणारे 15 चेंडू सांगणार आहेत. दरम्यान याच दरम्यान एक सुंदर असा फटका मारला बघायला मिळाला आणि या 4 धावा आणि खरोखरच एक सुंदर असा फटका रोशनीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि या 4 धावांनी धावसंख्येत वाढ झालेली आणि धावसंख्या झाली ती 34. आता मात्र या षटकातले 2 चेंडू येणं बाकी. खरोखरच सुंदर असा खेळ आपल्याला पाहायला मिळते पहूर विरुद्ध हेटवणे. भव्य दिव्य नाईट चषक स्पर्धा, या स्पर्धेचे अध्यक्ष नितीनजी साठे आणि त्यांची कमिटी खरोखरच सुंदर असे सामने भरण्यात आले. दरम्यान सुंदर असा चेंडू सुंदररित्या कटून काढला. 1 धाव तर पूर्ण करण्यामध्ये यशस्वी आहे. धावसंख्या झाली ती 35. आता मात्र 13 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू. आता मात्र कोलार ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा बाहुबली मैदानामध्ये. बघूया कशा प्रकारे हा सामना दरम्यान 6 धावा आणि मी श्री आशिष जी देशमुख यांच्याकडनं जे बोलतच होते आणि तितक्यात दिवस वाळेंनी षटकार मारला. त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रोख इथे. खरोखर धन्यवाद आशिषजी देशमुख तुमचं. आणि ते बोलतच होते आणि तितक्यात दिवसनी षटकार मारला आणि 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते आशिषजी देशमुख यांच्याकडनं. दरम्यान षटक संपलेलं आहे. 3 षटकांनंतर धावसंख्या झाली आहे ती 41 आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता हेटवणे संघाला. आता मात्र सामना पूर्णपणे आपल्या कबीजमध्ये घेताना दिसतोय तो हेटवणे संघ. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो आणि ह्या अनिश्चिततेच्या खेळामध्ये काय होईल, काय घडणार, काय बिघडणार हे कोणी सांगू शकत नाही. दिवेश वाळंजासाठी अजून एक पारितोषिक. समित धेंबेकर यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दरम्यान 4थं षटक प्रगतीपत्र कोण हाताळतोय? महेश. आणि स्ट्राईक एंडला आहे तर रोशन वाळे. दोन्ही बैंदू मैदानामध्ये कशा प्रकारचा खेळ आणि चांगल्या प्रकारचा खेळ करून आपल्या संघाला विजयश्री खेचून नेण्याचा प्रयत्न करताना दरम्यान चांगला फटका लॉंगांच्या दिशेने मारला फटका. चेंडू उंच गेला आणि हा गेलेला तो षटकार आणि या 6 धावांनी खरोखरच सामना पूर्णपणे आता हेटवणे संघाकडनं झुकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो रोशन यांनी. 6 धावांनी धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली ती 47. 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. आता मात्र पहूर संघाच्या हातातून काहीसा सामना निसटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रोशन. दरम्यान पुढील चेंडू. आता मात्र गोलंदाजीला कुठल्या प्रकारची लय नाही. पंचांकडून स्वेर घोषित केलेला आहे. स्वेर धाव अवांतर धावांनी धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 48. खरोखरच असे भव्य दिव्य असे सामने कोलार ग्रामीण असोसिएशनच्या वतीने जे भरवण्यात आलेले आहेत आणि खरोखर प्रेक्षकांचा उत्तम असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, नाईट चषक आणि दिवसा खेळ ह्या 2 खेळांमध्ये खूप फरक असतो. नाईटला खेळणं आणि दिवसा खेळणं. आणि नाईट चषकमध्ये कोणीही बाजी मारू शकतं. असेच काहीसे रिझल्ट मागच्या 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. ह्या ओव्हर नंतर मी तुम्हाला सगळं सांगेन. दरम्यान पुढील चेंडू सामना करेल तर रोशन महेशाचा. आता मात्र काहीतरी लय भेटलेले आहे.
पंचांकडे एलबीडब्ल्यूचा अपील करताना पंचांनी ती फेटाळून लावली आणि एक धाव करत आता मात्र विजयश्री आपल्या पदरामध्ये खेचून घेताना हेटवणे संघ कशा प्रकारचा खेळ चालू आहे. आता मात्र पहुळ संघाला टिचून गोलंदाजी करावी लागेल, अचूक डॉट्स बॉल टाकायला लागतील तरच त्यांना विजय हा संपादन होऊ शकतो. बघूया आता मात्र बाहुबली स्वतः मैदानामध्ये कशा प्रकारचा खेळ करणार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. दरम्यान एक धाव त्या लेग बायच्या स्वरूपात पंच डिक्लेअर करतात. दक्ष असे पंच लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव मिळाली आहे ती दिवेश संघाला. दरम्यान धावसंख्या झाली होती 50. आता मात्र 5 धावांची आवश्यकता. आता मात्र चेंडू मारलेला आहे, उंच प्रवाह चेंडू मारलाय, झेल मात्र सुटलेला आहे. कुठल्याही प्रकारचे खरोखरच खराब क्षेत्ररक्षण. तुम्हाला जर सामना जिंकायचा होता त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण सुद्धा तुम्हाला करावं लागतं. दरम्यान एक धाव एका धावने धावसंख्येत वाढ होताना आणि हळूहळू आपल्या विजयाच्या समीप येताना हेटवणे संघ. आता मात्र दिवेश वाळद आपल्या शैलीमध्ये हा सामना संपवणार का ते आपल्याला पाहायचं आहे. खरोखरच उंच असा मारला, लॉंग ऑफला मारला फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. पण या दरम्यान या 4 धावा आणि 4 धावांनी धावसंख्या झालेली ती 55 आणि विजयश्री खेचून घेतलेली ती हेटवणे संघाने. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन तसेच हारलेल्या संघाचं सुद्धा अभिनंदन. मी दिवेशला विनंती करेन की आपलं रोख पारितोषिक घेऊन जायचं आहे आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरलेला आहे तो दिवेश वाळंज. त्यांनी येऊन हे पारितोषिक घेऊन जायचं, आपलं रोख प्राइज आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. सुमित दैंबाकर यांनी पॅव्हलियन मध्ये संपर्क साधायचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यानंतर होणारा सामना श्रीराम मादेवाडी वर्सेस गोवे. मादेवाडी संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.